Hello everyone. Next example आहे बघा. Evaluate integration sin cube x plus cos cube x divided by sin square x into cos square x dx. First we write given integration I is equal to integration sin cube x plus cos cube x divided by sin square x into cos square x dx. इथं पहिल्यांदा आपण काय करणार आहे, सेपरेट इंटिग्रेशन करणार आहे. दोन फंक्शन्स आहेत, sin क्यूब x आणि cos क्यूब x, त्यांची ॲडिशन आहे आणि त्याला डिवाइड केलंय sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x ने. sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x ने सेपरेट डिवाइड केल्यानंतर पहिलं फंक्शन आपल्याला मिळेल sin क्यूब x डिवाइडेड बाय sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x प्लस cos क्यूब x डिवाइडेड बाय sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x. हे दोन फंक्शन मिळाली, त्यांची ॲडिशन झाली. आपण रूलनुसार त्याचं सेपरेट इंटिग्रेशन लिहिणार आहोत. त्यानुसार आपल्याला स्टेप मिळेल sin क्यूब x डिवाइडेड बाय sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x dx प्लस इंटिग्रेशन cos क्यूब x डिवाइडेड बाय sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x dx. आता इथं कोणती फंक्शन कॅन्सल होत आहेत बघा. इथं sin क्यूब x आहे, इथं काय आहे sin स्क्वेअर x आहे. इथं sin स्क्वेअर x वरती न्यूमरेटरचा sin स्क्वेअर x कॅन्सल होईल. फक्त आपल्याला इथं काय मिळणार आहे sin x डिवाइडेड बाय cos स्क्वेअर x प्लस इथं cos क्यूब आहे, इथं cos स्क्वेअर आहे. cos स्क्वेअर न्यूमरेटरचं कॅन्सल होईल. फक्त काय मिळेल आपल्याला cos x डिवाइडेड बाय sin स्क्वेअर x. So here we get integration sin x divided by cos square x dx plus cos x इंटिग्रेशन cos x डिवाइडेड बाय sin स्क्वेअर x dx. sin x डिवाइडेड बाय cos स्क्वेअर ची फोड केलेली आहे, ती लिहिलेली आहे मी इथं cos x इंटू cos x. तसंच इथेही sin स्क्वेअर ची फोड केलेली आहे, सेपरेट लिहिलं आहे sin x इंटू sin x. हिअर वी गेट sin x डिवाइडेड बाय cos x इंटू 1 अपॉन cos x प्लस इंटिग्रेशन cos x डिवाइडेड बाय sin x इंटू 1 अपॉन sin x dx. sin अपॉन cos काय असते tan x इंटू 1 अपॉन cos that is the sec x dx plus integration cos upon sin is cot x into 1 upon sin x is cosec x dx. इथं आपल्याला फक्त मी टर्म इंटरचेंज केलेली आहे. पहिल्यांदा tan च्या ऐवजी sec x लिहिलंय sec. So here we get integration sec x into tan x dx plus integration cosec x into cot x dx. आता इंटिग्रेशन sec x tan x dx काय असते sec x into tan x चे इंटिग्रेशन sec x आणि cosec x into cot x चे इंटिग्रेशन असते मायनस cosec x. आणि दोन्ही इंटिग्रेशन काढून झाल्यानंतर आपण ॲडिशन काय लिहिणार आहे, ॲड काय करणार आहे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन प्लस c. सो हिअर वी गेट sec x मायनस cosec x प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इंटिग्रेशन 1 अपॉन 3x square plus 4 dx. Let I is equal to integration 1 upon 3x square plus 4 dx. आता इथून पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत त्यासाठी बघा जरासा फॉर्म्युला जो आहे तो बघा काय आपला 3 into x square plus 4 जो आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत त्या फॉर्म्युल्यामध्ये x square plus a square आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे बघा 3 कॉन्स्टंट जो आहे तो बाहेर काढलेला आहे. त्यामुळे इथं मिळाले आपल्याला x स्क्वेअर प्लस 4 अपॉन 3 dx. आता हा 1/3 कॉन्स्टंट आहे. रूलनुसार आपण कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिणार आहे. त्यामुळे 1/3 बाहेर लिहिलाय. काय मिळेल इथं 1 अपॉन 3 इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 4/3 dx. आता इथं बघा जी स्टेप मिळालेली आहे x स्क्वेअर प्लस 4/3 आपण ती स्क्वेअर मध्ये लिहिणार आहोत. काय स्क्वेअर मध्ये मिळेल तुम्हाला रूट 4/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर 1/3 इंटू इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस रूट 4/3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं आपण फॉर्म्युला यूज काय करणार आहे बघा इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx. x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर हा जो रूट 4/3 जो आहे तो काय आहे a आहे, कॉन्स्टंटचा स्क्वेअर आहे आणि आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आहे. त्यानुसार काय मिळेल तुम्हाला 1 अपॉन a टॅन इनव्हर्स x बाय a आणि इथं a ची व्हॅल्यू जी आहे ती तुमची काय मिळाली रूट 4/3.
ती या फॉर्म्युलामध्ये आपण यूज करणार आहे. लक्षात ठेवा पुन्हा एकदा स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/x² प्लस a² dx याचे इंटिग्रेशन असते 1/a tan इनवर्स x/a. त्यानुसार इथे मिळेल तुम्हाला 1/3 हा जो पहिला कॉन्स्टंट आहे तो आहे तसाच लिहा. 1/a ची व्हॅल्यू आहे √4/3 इंटू tan इनवर्स ऑफ x/a x डिवायडेड बाय a ची व्हॅल्यू आहे √4/3 आणि इंटिग्रेशन काढून झालेलं आहे प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. इथं उलटून काय लिहिणार आहे आपण √3/4 1/3 इंटू √3/4 इंटू tan इनवर्स ऑफ √3/4 इंटू x प्लस c. 1/3 इंटू रूट सेपरेट साइन केलेला आहे √3 डिवायडेड बाय √4 इंटू tan इनवर्स ऑफ √3 डिवायडेड बाय √4 इंटू x plus c. So here we get this 3 we write √3 into √3 divided by √4 is 2 into tan inverse of √3 divided by √4 is 2 into x plus c. Here one root is cancelled, so here we get 1/√3 into 1/2 into tan inverse of √3 divided by 2 into x plus c. So 1/2 into 1/√3 is 1/2 into √3 tan inverse of √3 into x divided by 2 plus c. Here next example integration 1/4 minus 9x². इथे तसंच आहे आपले जे स्टँडर्ड फॉर्म्युला आहेत त्या स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये x² चा कोएफिशियंट हा जो आहे तो 1 असतो आणि तो 1 करण्यासाठी फक्त आपल्याला ह्या स्टेप्स यूज करावे लागतात. बघा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला ह्या एक्झाम्पलसाठी असणार आहे इंटिग्रेशन 1 पहिला जो इथं दिलेला एक्झाम्पलमध्ये 4 आहे म्हणजेच तो कॉन्स्टंट आहे तो आपण इथं कन्सिडर करणार आहोत a² मध्ये साइन मायनस आहे मायनस लिहिणार आहोत आणि नंतर आहे व्हेरिएबल स्क्वेअर दॅट इज द x². हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1/a² मायनस x² dx आणि त्याचं इंटिग्रेशन असते 1/2a log ऑफ मॉड a प्लस x डिवायडेड बाय a मायनस x प्लस c. आता हा फॉर्म्युला आपल्याला यूज करण्यासाठी दिलेले एक्झाम्पल आपल्याला त्या फॉर्म्युलाप्रमाणे करून घ्यावं लागतं. या फॉर्म्युलामध्ये पहिली जी टर्म आहे ती a² ची आहे. इथं आपल्याला मिळते ती 4a² ची टर्म. दुसरी जी टर्म आहे ती आहे x² परंतु त्याचा जो कोएफिशियंट आहे तो 1 आहे. मात्र आपल्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये इथं कोएफिशियंट काय आहे 9 आहे. आता हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी x² चा कोएफिशियंट हा जो आहे 9 तिथं आपल्याला 1 करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे 9 जो आहे तो कॉन्स्टंट बाहेर लिहिणार आहोत. इथं काय मिळते dx डिवायडेड बाय 9 कॉमन घेतल्यानंतर इथं पहिली जी टर्म आहे 4 त्याला डिवाइड 9 न करावं लागेल की जेणेकरून 9 नी परत मल्टिप्लाय केलं तर ते 9 कॅन्सल होईल आणि फक्त टर्म काय होणार आहे पहिली आहे तशीच आपल्याला 4 मिळणार आहे. म्हणजे ज्या टर्मला ज्यावेळेस आपण कॉमन काढणार आहोत त्यावेळेस कॉमन काढल्यानंतर दुसऱ्या टर्मला ती काय होते डिवाइड होते हे लक्षात ठेवा. सो हिअर वी गेट 9 कॉमन काढल्यानंतर 4 डिवायडेड बाय 9 मायनस फक्त इथं काय राहणार आहे x². इथं आता 1/9 हा कॉन्स्टंट आहे त्यानं मल्टिप्लाय केलंय बाय रूलनुसार आपण तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहूया 1/9 इंटू इंटिग्रेशन dx डिवायडेड बाय 4/9 मायनस x². या स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार हा 4/9 जो आहे कॉन्स्टंट तो आपण स्क्वेअर मध्ये लिहिणार आहोत. 2 चा स्क्वेअर आहे 4 आणि 3 चा स्क्वेअर आहे 9. सो हिअर वी राईट 4/9 ॲज 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस x². बघा आता कम्पेअर करा दिलेले एक्झाम्पल जे आहे ते आपण थोडं सिम्प्लिफाय केलेलं आहे त्या या रूलनुसार 9 कॉमन काढून. त्यामुळे इथं आपल्याला इंटिग्रेशन जे आहे ते मिळालेलं आहे 1/a² मायनस x² आणि इथं a ची व्हॅल्यू जी आहे ती मिळालेली आहे तुम्हाला 2/3 आणि या फॉर्म्युलानुसार त्याचा आन्सर असणार आहे 1/2a log ऑफ मॉड a प्लस x डिवायडेड बाय a मायनस x प्लस c. इथं 1/9 कॉन्स्टंट जो आहे तो आहे तसंच लिहा इंटू 1/2a 1/2 इंटू a ची व्हॅल्यू पुटअप करा 2/3 इंटू लॉग ऑफ
a plus x, that is the 2 by 3 plus x divided by 2 by 3 minus x plus c. हे झालं दिलेल्या इंटिग्रेशनचं आन्सर. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, तिथं सिम्प्लिफिकेशन लिहायचं आहे. तर 1/9 इंटू 2 by 3 1/2 इंटू 2 by 3 दॅट इज द 4 by 3. उलटून काय लिहिणार आहे आपण 3/4 इंटू लॉग ऑफ इथं 2 by 3 प्लस एक्स ॲडिशन काय होणार आहे 2 प्लस 3x 3 आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन दॅट इज द 3x डिवायडेड बाय 3. डिनॉमिनेटरलाही तसंच 2 मायनस 3x डिवायडेड बाय 3 मॉडमध्येच आहे प्लस सी. 3 भाग झाले या 9ला आणि काय येईल फक्त 3 राहील. 1/3 इंटू हा 3 कॅन्सल झाल्यामुळे 1/4 इंटू लॉग ऑफ 3 कॅन्सल होईल, फक्त इथं काय राहील 2 प्लस 3x आणि खाली 2 मायनस 3x प्लस सी. 1/3 इंटू 1/4 काय येणार आहे इथं 1/12 इंटू लॉग ऑफ 2 प्लस 3x डिवायडेड बाय 2 मायनस 3x प्लस सी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन 1/2x² प्लस 3 dx. लेट I इज इक्वल टू दिलेलं एक्झाम्पल ना इथेही तसंच आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो यूज करायचा आहे बघा. x² प्लस a². हिअर इज इंटिग्रेशन 1/x² प्लस a². सगळ्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपले जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनचे तिथं जो x² हा जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा काय असणार आहे 1 आहे आणि त्यानुसारच ते स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. त्यामुळे हे जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पलमध्ये x² चा कोएफिशियंट हा 1 करून घेणं महत्त्वाचं आहे आणि तो झाल्यानंतर मग तुम्ही स्टँडर्ड फॉर्म्युलाच्या आन्सरनुसार आन्सर लिहू शकता. स्टँडर्ड फॉर्म्युला काय बघा 1/x² प्लस a² dx इज इक्वल टू 1/a tan इनवर्स x बाय a प्लस c. आता इथं ह्या स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार आपल्याला x² चा कोएफिशियंट 1 करायचा आहे. त्यासाठी आपण x हा जो 2 आहे तो कॉमन बाहेर घेणार आहे टेकिंग 2 कॉमन फ्रॉम डिनॉमिनेटर. सो हिअर वी गेट इंटिग्रेशन 1/2 इंटू ब्रॅकेट x² प्लस 3/2 dx. 1/2 हा कॉन्स्टंट आहे बाय रूल तो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिणार आहोत. 1/2 इंटू इंटिग्रेशन 1/x² प्लस a² मध्ये सेकंड टर्म लिहिणार आहोत 3/2. ही जी आहे ती स्क्वेअर मध्ये लिहायचं असेल तर 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर रूट मध्ये लिहून त्याचा स्क्वेअर करावा लागेल. सो हिअर वी राईट x² प्लस रूट 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता स्टँडर्ड फॉर्म्युलाशी कंपॅरिझन केल्यानंतर इथं आपल्याला पहिली टर्म जी आहे ती x² आहे तशीच मिळते. दुसरी टर्म a² ची जी आहे तिथे a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे रूट 3/2. सो बाय दिस युजिंग फॉर्म्युला हिअर वी गेट 1/2 आहे तसंच 1/a न मल्टिप्लाय करा 1/a ची व्हॅल्यू आहे रूट 3/2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x बाय a दॅट इज द टॅन इनवर्स ऑफ x डिवायडेड बाय रूट 3/2 प्लस c. इथं फक्त आता सिम्प्लिफाय करा आपला आन्सर लिहून झालेला आहे. 1/2 आहे तसंच उलटून गुणाकार करणार रूट 2 डिवायडेड बाय रूट 3 इंटू टॅन इनवर्स ऑफ रूट 2 डिवायडेड बाय 3 इंटू एक्स प्लस सी. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथं जो डिनॉमिनेटरला रूट 2 आहे तो आपण लिहू शकतो 2 इंटू रूट 2. त्यामुळे रूट 2 इंटू रूट 2 त्यातला हा रूट 2 एक कॅन्सल होईल आणि इथं डिनॉमिनेटरला एक रूट 2 राहील. सो हिअर वी गेट 1/√2 इंटू रूट 3 इंटू टॅन इनवर्स ऑफ रूट 2/3 इंटू एक्स प्लस सी. दोन्ही रूट साइन आहेत आपण एकदाच लिहून आतमध्ये त्यांचं काय करणार आहे मल्टिप्लिकेशन. सो 1/√2 इंटू 3 इंटू टॅन इनवर्स ऑफ रूट 2 डिवायडेड बाय रूट 3 इंटू एक्स प्लस सी. सो हिअर वी राईट 1/√6 इंटू टॅन इनवर्स ऑफ रूट 2x divided by root 3 in plus c. Next example integration 1/√5 minus 4x². इथं नेहमीप्रमाणे आपल्याला x² चा कोएफिशियंट हा 1 करायचा आहे. सो we write common as 4 but given example has root sign, so we taking root 4 common from denominator.
So root 4 into bracket root 5/4 minus x square. तर रूट 4 का काढलेला आहे कारण की दिलेल्या एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटरला रूट साइन आहे, त्यामुळे कॉमन बाहेर काढताना त्या रूट साइन सहित कॉमन आपल्याला बाहेर काढावं लागेल. रूट 4. सो हियर 1/√4 is constant, taking outside the integration. So here we get 1/√4 into integration 1/√5/4 minus x square dx. Root 4 is 2, so here we get 1/2 into integration 1 upon sorry, by mistake here we write I write 1 instead of 1 dx, 1/√5/4 minus x square. Here we write first 5/4 is constant in square term, so root 5/4 is root 5 divided by 2 bracket square. Here 1/2 into integration 1 upon root 5/4 कशाचा स्क्वेअर आहे, रूट 5 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता स्टँडर्ड फॉर्म्युला आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आहे कॉन्स्टंटची टर्म. सो हियर वी राइट इंटिग्रेशन 1 अपॉन कॉन्स्टंट स्क्वेअर रूट कॉन्स्टंट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, दॅट इज द ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि तो जो फॉर्म्युला आहे त्याचा आन्सर आहे 1/√a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. हे असते साइन इनवर्स ऑफ x बाय a प्लस c. कंपेअर केला तर इथं आपल्याला a ची व्हॅल्यू मिळते रूट 5 डिवायडेड बाय 2. सो बाय दिस आन्सर किंवा बाय दिस स्टँडर्ड फॉर्म्युला the answer of this integration is 1/2 into sine inverse of x divided by a, that is the x divided by root 5 divided by 2 plus c. Here we only simplify 1/2 into sine inverse of 2x divided by root 5 plus c. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ असल्याशिवाय तुम्हाला इंटिग्रेशन लिहिता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला दिलेले सर्व स्टँडर्ड फॉर्म्युले आणि इंटिग्रेशनचे स्टँडर्ड फॉर्म्युले सर्व तुम्हाला पाठ करावे लागतील. त्यानंतरच तुम्हाला हे रूल्स जे आहेत ते यूज करायला लक्षात येईल. त्यामुळे फॉर्म्युले जे आहेत ते तुम्ही पाठ करा. सो टुडे वी स्टॉप हियर.